नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित गिरासे तुमचं या कॉमर्स अकॅडमी या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सुरुवातीला चॅनलला सबस्क्राइब करा, साइडला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, आपण इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट या चॅप्टरला सुरुवात केली होती। तर याच्यामध्ये आपण पार्टनर्स फायनल अकाउंटचा आपण फॉर्मॅट बघून घेतला आणि त्याच फॉर्मॅटनुसार आज आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत। तर मित्रांनो, सुरुवात करूया। दया and Shama are partners sharing profit and losses in the ratio of 1:1 from the following trial balance and additional information. Prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. दया आणि शमा हे पार्टनर्स आहेत आणि ते 1:1 या रेशोनुसार त्यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअर करणार आहेत आणि खाली दिलेल्या ट्रायल बॅलन्स नुसार आणि ॲडजस्टमेंट नुसार आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट 31 मार्च 2019 आपल्याला तयार करायचं आहे। तर सुरुवातीला ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट बॅलन्स मध्ये दिलेला आहे आपल्याला स्टॉक 1/4/2018 ला 65,000, बिल्स रिसिवेबल 28,000, वेजेस अँड सॅलरीज 9,000, Sunday debtors 1,32,500, bad debts 1,000, purchase 1,48,000, motor car 68,000, machinery 1,14,800, audit fees 1,200, sales return 2,000, discount 2,300, building 75,000, cash at bank 12,000, 10% investment 20,000, advertisement paid for 9 months 4,500, royalties 3,000. credit balance दिलेला आहे जनरल रिझर्व 14,500, कॅपिटल दयाचं 1,60,000 आणि शमाचं 1,20,000, क्रेडिटर्स दिलेलं आहे 98,000, आरडी 1,800, सेल्स 2,85,500, आउटस्टँडिंग वेजेस 700, परचेस रिटर्न 4,000, डिस्काउंट 1,800। तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया। आपण काल बघितलं की ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट असतात। तर नॉमिनल अकाउंटच्या 3 गोल्डन रूल्स नुसार आपण जर बघायला गेलो तर नॉमिनल अकाउंटचा रूल असा आहे की डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स। तर मित्रांनो, आपल्या डेबिट साइडला जे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला डेबिट साइडला ट्रेडिंग अकाउंटचे द्यायचे आहे आणि डायरेक्ट इन्कम जी ती आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला द्यायची नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार। आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा नॉमिनल अकाउंट आहे, त्याच्यानुसार आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत ते सर्व डेबिट साइडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे द्यावं लागेल आणि क्रेडिट साइडला इनडायरेक्ट इन्कम्स द्यावे लागतील। आणि बॅलन्स शीट ही स्टेटमेंट आहे, त्याच्यानुसार आपल्या वर्षाची त्या वर्षाची त्या व्यवसायाची आपल्याला फायनान्शियल सिच्युएशन काय आहे ते कळत असतं। त्यानुसार आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात। सुरुवातीला दिलेले स्टॉक ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 65,000, त्याच्यानंतर दिलेलं आहे बिल्स रिसिवेबल। बिल्स रिसिवेबल ही आपली ऍसेट आहे, त्याच्यामुळे आपण त्याला ऍसेट ला बिल्स रिसिवेबल आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे। तर थर्ड नंबरची ऍडजस्टमेंट दिलेली आहे बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर बिल ऑफ ₹3,000। तर जे बिल डिसऑनर झालेले आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये लेस करावं लागेल। तर बिल्स रिसिवेबलची अमाउंट जी दिलेली आहे ती 28,000 इन कॉलमला आणि डिसऑनर बिल जे आपण लेस करणार आहे त्याची अमाउंट दिलेली ₹3,000। आउटर कॉलमला 25,000। त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याला वेजेस अँड सॅलरीज।
वेजेस अँड सॅलरीज हे आपण ट्रेडिंग अकाउंटला घेऊ, कारण की हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस नुसार आपण ट्रेडिंग अकाउंटला घेऊ. वेजेस अँड सॅलरी दिलेली आहे 9000 रुपीज. ऍडजस्टमेंट नसल्या कारणाने आपण आउटर कॉलमला लिहू. त्याच्यानंतर सम डेटर्स. डेटर्स हे ऍसेट लिहितात. आपल्याला डेटर्स दिलेले आहे 1,32,500. त्याच्यावर ऍडजस्टमेंट असल्या कारणाने आपण त्याला इनर कॉलमला लिहू. त्याच्यावर ऍडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला की जे बिल रिसिव्हेबल डिस्काउंट झालं होतं ते आपल्याला याच्यात ऍड करावं लागेल. ते ऍड केलं असतात. त्याची अमाऊंट दिलेली आहे 3000 रुपीज. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला येत असतं. त्याची एंट्री आपण करून घेऊ. बॅड डेट्स आपल्याला दिलेले आहे 1000 रुपीज. त्याच्यावर ऍडजस्टमेंट असल्या कारणाने आपण त्याला इनर कॉलमला लिहिलं. त्याच्यावर ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे 5 नंबरची ऍडजस्टमेंट राईट ऑफ रुपीज 1800 ॲट बॅड डेट. जी 1800 आहे ती न्यू बॅड डेट आहे. ती न्यू बॅड आपण नेहमी ऍड करत असतो. त्याच्यानंतर दिलेले मेंटेन आरडीडी ॲट 5% ऑन सनली डेटर. सनली डेटरवर आपण 5% आरडीडी क्रिएट करायला लावलेली आहे. ती आरडीडी क्रिएट केल्यानंतर त्याची एंट्री सुद्धा बॅड डेट्स मध्ये ऍड होणार आहे. तर त्याची सनली डेटरवर 5% काढल्यानंतर त्याची अमाऊंट येते 6985 रुपीज. ते सुद्धा आपण ऍड करू. त्याची अमाऊंट 6985 रुपीज. त्याच्यानंतर आपल्याला क्रेडिट बॅलन्स ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला ओल्ड आरडी दिलेली, तर ती ओल्ड आरडी आपल्याला लेस करायची असते. सुरुवातीला याची टोटल करून घेऊ आपण. ओल्ड आरडी दिलेली 1800 आणि आउटर कॉलमला 7985 रुपीज. त्याच्यानंतर आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला आहे परचेसची एंट्री आपण ओपनिंग स्टॉकच्या खाली ट्रेडिंग अकाउंटला करू. परचेस दिलेला आहे आपल्याला 1,48,000. परंतु क्रेडिट बॅलन्सला परचेस रिटर्न म्हणून एक एंट्री दिलेली आहे. त्या परचेस रिटर्न आपण परचेस म्हणून लेस करणार आहोत. त्याच्यामुळे ती आपण इनर कॉलमला लिहू 1,48,000. तर त्याच्यामध्ये आपण लेस करून घेऊ. रिटर्न आउटवर्ड
काय दिलेली अमाऊंट 4000 रुपीज, यामध्ये 1,44,000. त्याच्या परचेस नंतर आपल्याला दिले मोटर कार. मोटर कार आपली ऍसेट आहे, त्याच्यामुळे आपण ऍसेटला त्याची एंट्री करू. मोटर कारची अमाऊंट दिलेली आपल्याला 68,000 आउटर कॉलमला. त्याच्यानंतर आपल्याला मशिनरी सुद्धा आपल्या ऍसेट आहे, त्यामुळे ऍसेट मध्ये एंट्री करू. मशिनरी दिलेली आपल्याला 1,14,800. इनर कॉलम व्हॅल्यू काय, त्याच्यावर डेप्रिसिएशन चार्ज आहे, डेप्रिसिएशन आपल्याला त्याच्यामधून लेस करावं लागेल. तर मशिनरीवर 5% डेप्रिसिएशन दिलेलं आहे. तर मशिनरीवर 5% डेप्रिसिएशन आपण आकारत असताना 5% मशिनरीवर 3% दिलेलं आहे. मशिनरीवर 3% कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला त्याची अमाऊंट येते 3,444 रुपीज. तर आपण ती लेस करून घेऊ. अमाऊंट आहे 3,400. आउटर कॉलमला 1,11,356 रुपीज. त्याच्यानंतर आपण ट्रायल बॅलन्ससाठी ऑडिट फीज ही आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्या कारणाने आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला घेऊ. ऑडिट फीज दिलेली आहे 1,200 रुपीज आउटर कॉलमला. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे सेल्स रिटर्न आपण सेल्स मधून लेस करणार आहोत. त्याच्यानंतर डिस्काउंट दिलेलं आहे. डिस्काउंट हे आपलं हे पण आपले एक्सपेन्सेस आहे, कारण की डिस्काउंट आपल्याला मिळालेलं नाही की आपण ते डिस्काउंट दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची एंट्री सुद्धा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल. आउटर कॉलमला अमाऊंट घेऊ आपण त्याची 2,300 रुपीज. त्याच्यानंतर दिलेलं आहे बिल्डिंग ही सुद्धा आपले ऍसेट आहे, त्याच्यामुळे त्याची एंट्री आपण ऍसेटला करूयात. बिल्डिंगची अमाऊंट आहे 75,000 रुपीज. त्याच्यावर सुद्धा डेप्रिसिएशन चार्ज केलेलं आहे. ते 5% डेप्रिसिएशन आपण त्याच्यावर कॅल्क्युलेट करून आपण त्याचे लेस करून घेऊ. त्याच्यावर 5% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केल्यानंतर ते येतंय 3,750 रुपीज. ते सुद्धा आपण लेस करून घेऊ. ₹3,750 ते कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला उत्तर येतंय 71,250 रुपीज. त्याच्यानंतर दिलेलं आहे कॅश ॲट बँक ही सुद्धा आपली ऍसेट आहे, त्यामुळे त्याची एंट्री सुद्धा आपण करून घेऊ. कॅश ॲट बँक आपल्याला दिलेलं आहे 12,000 रुपीज. त्याच्यानंतर दिलेलं आहे 10% इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे, आणि आपलं इन्व्हेस्टमेंट आपले ऍसेट आहे, त्याच्यामुळे त्याची एंट्री सुद्धा आपण ऍसेटला करून घेऊ.
₹20,000. त्याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट दिलेली आहे. त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट मिळालेलं आहे, तर ते इंटरेस्ट सुद्धा आपण त्याची एंट्री सुद्धा आपण करून घेणार आहोत. इंटरेस्टची त्याच्यावर आपल्याला ₹2,000 इंटरेस्ट मिळालेलं आहे, त्याची सुद्धा एंट्री करून घेऊ आपण. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट ही आपल्याला एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, त्याची एंट्री आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला करून घेऊ. ऍडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट दिलेली आपल्याला ₹4,500. बट ₹4,500 दिलेली ती आपण इनर कॉलमला लिहून घेऊ, कारण की ती फक्त आपण 9 मंथसाठी पेड केलेली. आपल्याला आउटस्टँडिंग बाकी ती आउटस्टँडिंग येते. आपण ती आउटस्टँडिंग लायबिलिटी एक्सपेन्सेस ऍड करून घेऊ आपण. ऍड फॉर 3 मंथ. थ्री मंथची कॅल्क्युलेट केल्यानंतर येते ₹1,500. आफ्टर कॉलना ₹6,000. त्याच्यानंतर रॉयल्टीज आपल्याला एक्सपेन्सेस आहे, पण ते डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्याच्यामुळे त्याची एंट्री आपण ट्रेडिंग अकाउंटला करून घेऊ. ₹3,000. हे झालं आपलं डेबिट बॅलन्स कंप्लीट. त्याच्यानंतर आपण क्रेडिट बॅलन्सची एंट्री करून घेऊ आपण. जनरल रिझर्व. हा जनरल रिझर्व आपल्याला लायबिलिटी मध्ये द्यावा लागेल, कारण जनरल रिझर्व आपली ही लायबिलिटीज आहे. हे देऊन घेऊ आपण. जनरल रिझर्वची अमाऊंट दिलेली 14,500. त्याच्यानंतर आपल्याला कॅपिटल दिलेलं आहे. त्याचं दिलेलं आहे 1,60,000. आणि श्रमाचं दिलेलं आहे $1,20,000. त्याच्यानंतर क्रेडिटर दिलेले, क्रेडिटर सुद्धा लायबिलिटी, त्याच्यामध्ये आपण लायबिलिटी मध्ये एंट्री करून घेऊ. $98,000. आउटस्टँडिंग वेजेस दिलेले आहे आपल्याला. सुरुवातीला आपण आउटस्टँडिंग आरडी दिलेले आहे, आरडीची एंट्री झालेली. सेल्स दिलेले आहे, सेल्स ट्रेडिंग अकाउंटला. इन्कम असल्यामुळे बाय सेल्स दिलेलं आहे 2,85,500. त्याच्यानंतर सेल्सवर ऍडजस्टमेंट दिलेली. सेल्स रिटर्न आपल्याला डेबिट बॅलन्सवर दिलेलं आहे, ते सेल्स रिटर्न याच्यामधून आपण लेस करून घेणार आहोत.
अनरेकॉर्डेड सेल दिलेलं आहे 6000 रुपये आपण सेल केलेले पण त्याची एंट्री केलेली नाहीये. आपण त्याची एंट्री करायची तर ते सेल 6000 रुपये आपण त्याची ते ऍड करून घेणार आहोत आपण. ₹6000 ऑर्डर कॉलमला अमाउंट येईल 2,89,500. त्याच्यानंतर येईल आपल्याला दिलेलं आहे आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस आपण हे वेजेस मध्ये आपण ऍड करणार आहोत. वेजेस आणि सॅलरी दिले त्याच्यामध्ये ऍड करायचं नाहीये तर डायरेक्ट आपण आउटस्टँडिंग वेजेस लायबिलिटीजला ट्रान्सफर करू. आउटस्टँडिंग वेजेस 700 रुपीज. त्याच्यानंतर परत आपल्याला डिस्काउंट दिलेलं आहे पण ते डिस्काउंट आपल्या क्रेडिट बॅलन्स जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये इन्कम आहे त्याच्यामुळे ते ट्रेडिंग अकाउंटला आपण त्याची एंट्री करून घेणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सॉरी. $1,800. त्याच्यानंतर आपल्याला 2000 रुपये इंटरेस्ट मिळालेला आहे ती आपली इन्कम आहे पण ती आपली इनडायरेक्ट इन्कम असल्यामुळे आपण ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ते पण ट्रान्सफर करून घेऊ. ₹2,000. त्याच्यानंतर गुड्स टेक ओव्हर बाय दया फॉर पर्सनल यूज. दयाने ते गुड्स घेतलेले तिच्या पर्सनल यूज साठी तर त्याची एंट्री सुद्धा आपण ट्रेडिंग अकाउंटला करून घेऊ. तिने घेतलेले ₹1,000 आणि ऍडजस्ट मध्ये आपल्या सुरुवातीचे ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे ते क्लोजिंग स्टॉकची एंट्री सुद्धा आपण करून घेणार आहोत. या क्लोजिंग स्टॉकची एंट्री केल्यानंतर 40,000 क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटच्या ऍसेटला द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला डेटर्स मध्ये अनरेकॉर्डेड सेल्सची पण आपल्याला डेटर्स मध्ये एंट्री करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला बॅड डेट्स न्यू दिलेले आहे ते लेस करायचे आहे. आणि न्यू आयडी पण लेस करायचे आहे. आउटर कॉलमला अनरेकॉर्डेड सेल्स दिलेले आहे 6,000 रुपीज. बॅड डेट्स दिलेले आहे 1,800 आणि दिलेले आहे 6,985 रुपीज. आउटर कॉलमला अमाउंट आहे 1,32,715. तर मित्रांनो आपण सर्व ऍडजस्टमेंट सहित सर्व एंट्री आपण करून घेतले. आता आपण टॅली करूया. तर टॅली केल्यानंतर आपल्याला
या साईडची टोटल येते आपल्याला 3,30,500 रुपीज. आणि या साईडची पण 3 लाख, इकडे पण आपण 3,30,500 घेऊ. या साईडची टोटल कमी येते. ही आपले एक्सपेन्सेस आहे, ही इन्कम आहे. एक्सपेन्सेस म्हणजे खर्चापेक्षा उत्पन्न आपलं जास्त आहे, म्हणजे आपला व्यवसाय प्रॉफिट मध्ये, त्याच्यामध्ये टू ग्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन नुसार आपण अकाउंट क्लोज करूया. अमाउंट आहे 1,09,500. त्याच्यानंतर आपण ग्रॉस प्रॉफिटची एंट्री आपण डेबिट साइडच्या क्रेडिटला करत असतो. जर ग्रॉस राहिला असतं तर आपण त्याची एंट्री डेबिटला केली असती. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक एंट्री राहिली, आपण डेप्रिसिएशन चार्ज केलं त्याची एंट्री राहिली. बिलिंगची अमाउंट दिलेली आहे 3,750 आणि 3,444. ऑर्डर कॉलमला 7,194. आपण याची ट्रेड करूया. ग्रॉस प्रॉफिट आपण इकडे ट्रान्सफर करूया. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. अमाउंट दिलेली आहे 1,09,500. त्याच्यानंतर हे सुद्धा आपण टॅली करूयात. टॅली केल्यानंतर या साईडला आपल्याला टोटल येते 1,13,300 आणि इकडे पण आपण लिहून घेऊ. आपल्याला परत खर्चापेक्षा उत्पन्न जास्त असल्या कारणाने आपण नेट प्रॉफिट ही एंट्री करूया. टू नेट प्रॉफिट. जे नेट प्रॉफिट आलेलं असतं ते दोघी पार्टनर्स मध्ये समांतर त्यांच्या रेशोनुसार आपल्याला वाटायचं असतं. त्यांचा रेशो हा 1:1 आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना ते वाटलं असता. ग्रॉस नेट प्रॉफिट येतोय 88,621 रुपीज. त्यांना समांतर वाटलं असता 44,311 आणि 44,310. दोघांना येतंय तर हे ग्रॉस नेट प्रॉफिट आपल्याला कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचं असतं. तर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करूया. ऍड नेट प्रॉफिट 44,311. तसेच ऍड नेट प्रॉफिट तसेच दयाने आपल्या पर्सनल यूज साठी काही गोष्टी टेक केले होते ते सुद्धा आपण त्याच्या याच्यामधनं कॅपिटल मधनं लेस करून घेणार आहोत. ते गोष्ट टेक केले होते तिने 1,000 रुपयाचे. आउटर कॉलमला 2,03,311 आणि याच्या आउटर कॉलमला 1,64,310. आपण आता बॅलन्स शीट तयार करूया. बॅलन्स
टॅली करत असताना दोघी लायबिलिटीज पण आणि ऍसेट पण समांतर यायला हवी. आपण टॅली केल्यानंतर या साईडची म्हणजे ऍसेट साईडची अमाउंट 4,82,321 आणि लायबिलिटी साईडची पण 4,82,321. या प्रकारे आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट हे आपण सोडून घेतो. मी अपेक्षा करतो की तुम्हाला नक्कीच समजलं असेल. मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सुरुवातीला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला काही क्वेश्चन असतील, तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही थोडंफार याच्या प्रॉब्लेम मध्ये काहीतरी थोडंफार अडचणी समस्या येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकू शकता. मी नक्कीच त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.